हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जे आपल्या करिअरच्या ट्रान्झिशन फेजमध्ये आहेत किंवा पालकांसाठी सुद्धा ज्यांना आपल्या मुलांकडनं काही अपेक्षा आहेत किंवा 10वी-12वी नंतर कुठे ॲडमिशन घ्यावं, कशा पद्धतीनं ॲडमिशन घेतल्यानंतर योग्य पद्धतीनं आपल्याला जॉब मिळेल की नाही, कशाला स्कोप आहे असा विचार ज्यांच्या माइंडमध्ये असतो की कोणत्या क्षेत्रात करिअर केल्यावरती आपल्या मुलाचं भवितव्य हे सेटल्ड असेल किंवा जर तुम्ही स्टुडंट असाल आणि स्टुडंट असताना कोणती इंजिनिअरिंग ब्रांच निवडली पाहिजे किंवा मग डिग्रीला जावं की MBBS करावं, डॉक्टरला ॲडमिशन घ्यावं की फार्मसीला ॲडमिशन घ्यावं, असे बरेचसे डाऊट स्टुडंटच्या माइंडमध्ये असतात. ॲडमिशन घेतल्यानंतर सुद्धा कोणत्या टेक्नॉलॉजीसाठी प्रिपेअर करावं, गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करावं की प्रायव्हेट जॉबचं प्रिपरेशन करावं. बऱ्याच जणांना वाटत असतं की नाही, स्वतःचा एखादा बिझनेस स्टार्ट करावा. ह्या बऱ्याचशा गोष्टी स्टुडंटच्या माइंडमध्ये असतात आणि योग्य निर्णय आपण घेण्याला फेल यामुळे होतो की बाहेर मार्केटमध्ये एक वेगळा ट्रेंड चालू असतो की अमुक गोष्टीला स्कोप आहे, तमुक गोष्टीला स्कोप आहे आणि आपल्यामधले जे स्किल्स आहेत ते स्किल्स त्या ट्रेंडला जर मॅच करत असतील तर वेल अँड गुड. तुमचं करिअर चूज करताना तुम्हाला फारशी अडचण जाणार नाही. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं होतं असं की सपोज बाहेर ट्रेंड चालू आहे CS, IT, कोडिंग, AI ML या गोष्टींचा, पण सर मला त्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा ती गोष्ट मला जमत नाही, मला ती टेक्नॉलॉजी जमत नाही. मग माझं भवितव्य काहीच नाही आहे का या बदलत्या ट्रेंडमध्ये? मला त्या गोष्टी जर शिकता येत नाहीये तर मग माझं फ्युचर कुठेच असणार नाही का, असा विद्यार्थ्यांच्या माइंडमध्ये डाऊट्स देखील यायला लागतात. या सर्वांचे सोल्युशन आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे सोल्युशन मला तुमच्या माइंडमधनं दूर करायचे आहेत किंवा हे डाऊट्स तुमच्या माइंडमधनं दूर करायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. एक सिंपल गोष्ट सांगतो, तुम्हाला इन्कम मिळवायचा असेल, पैसा कमवायचा असेल, श्रीमंत व्हायचं असेल किंवा तुमचे जे डिझायर्स आहे इन्कम रिलेटेड, की इतका इतका अमुक पैसा मला हवा आहे, इतका इतका गोल माझा आहे, हा गोल असणं ठीक आहे. बट त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे किंवा मी जी गोष्ट मला जमत नाही ती देखील करायला तयार आहे, हे चुकीचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट इन्कम कमवण्यासाठी किंवा इन्कम मिळवण्यासाठी जी असते ती असते तुम्ही स्वतः. म्हणजे तुमच्याकडे एखादं असं स्किल असतं किंवा एखादं असं कौशल्य असतं जे कौशल्य तुम्ही विकून पैसा कमवू शकतात. म्हणजे काय, लोकांना मार्केटमध्ये कशाची तरी गरज असते, पण ते कसं करायचं हे त्यांना माहीत नसतं. पण ते कसं करायचं हे त्यांना माहीत नसतं आणि ते जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ते लोकांना सांगून त्याचे पैसे कमवू शकतात. कोणताही जो बिझनेस असतो हा बिझनेस याच स्ट्रॅटेजीवरती उभारला गेलेला आहे. कोणतीही नोकरी जी आहे ती याच स्ट्रॅटेजीवरती बिल्ड झालेली आहे. तुम्ही ज्या कंपनीसाठी काम करतात ती कंपनी सुद्धा याच तत्वावरती काम करते. म्हणजे एखादी गोष्ट आहे मार्केटमध्ये, जसं एक्झाम्पल तुम्हाला देऊन सांगतो. स्मार्टफोन ज्यावेळेस इन्व्हेंट झाले, स्मार्टफोन इन्व्हेंट होण्याच्या अगोदर संगणक किंवा कम्प्युटर ही गरजेची गोष्ट होती. बट लोकांना काय होतं, एक छोटं डिव्हाइस हवं होतं जे डिव्हाइस आपल्या पॉकेटमध्ये बसेल, संगणकाशी रिलेटेड, म्हणजे संगणकाशी जे कामं इंटरनेट वापरणं असेल किंवा मग डॉक्युमेंट सेंड करणं असेल, इमेजेस सेंड करणं असेल, व्हिडिओ शेअर करणं असेल, ह्या ज्या गोष्टी ज्या अगोदर कम्प्युटर किंवा संगणकावरती व्हायच्या, बट ते आपल्याला सोबत घेऊन जाता येत नव्हतं. बट असं डिव्हाइस हवं होतं की जे आपल्याला सोबत घेऊन जाता येईल आणि आपल्याला काय करता येईल, ते पोर्टेबल पण असेल आणि युजर फ्रेंडली असेल. म्हणून स्मार्टफोनचं इन्व्हेन्शन झालं. जेव्हा स्मार्टफोनचं इन्व्हेन्शन हे झालं, स्मार्टफोन हे जेव्हा आले, त्यावेळेस लोकांची ती गरज पूर्ण केली गेली. म्हणजे लोकांना हवं तर होतं, बट ते कसं करायचं हे माहीत नव्हतं. म्हणून स्मार्टफोनच्या ज्या कंपनीज आहेत त्यांनी ते डिव्हाइस बनवलं आणि ते लाखोच्या संख्येने तयार केलं, कोटीच्या संख्येने तयार केलं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं. असं करून अनेक स्मार्टफोन कंपन्या मोठ्या झाल्या आणि लोकांची गरज देखील सॉल्व्ह झाली. याच्यातून काय शिकायला मिळतं, यामधून एकच गोष्ट शिकायला मिळते की लोकांची जी गरज असते ती गरज त्यांना कशी पूर्ण करायची हे माहिती नसतं आणि मग ती गरज कशा पद्धतीनं पूर्ण करायची याचं सोल्युशन जर तुमच्याकडे असेल आणि त्या रिलेटेड स्किल जर तुमच्याकडे असेल तर ते विकून तुम्ही पैसे कमवू शकतात. हे साधं सूत्र तुम्हाला वापरायचं आहे. मग तुमचं फील्ड कोणतं आहे, तुमचं कौशल्य कोणतं आहे हे आयडेंटिफाय करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला कशामध्ये रस आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी ह्या चांगल्या पद्धतीनं जमतात, तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये नाविन्यपणे किंवा परिपूर्णत्व हासिल करू शकतात किंवा प्राप्त करू शकतात, हे अगोदर तुम्हाला ओळखायचं आहे. एकदा की तुम्हाला समजलं की एखादी पर्टिक्युलर गोष्ट आहे जी मी चांगली करतो, मग अगोदर त्याचा पुढचा प्रश्न येतो की जे कौशल्य माझ्यामध्ये आहे हे लोकांची कोणत्या प्रकारची गरज सोडवतं, लोकांना कोणती अडचण माझ्या कौशल्यामधून मी सोडवू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये जॉब हवा आहे
त्या कंपनीची रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला ही या प्रकारची कोडिंग यायला हवी किंवा तुम्ही AI मध्ये किंवा कोणत्याही स्किल हे तुमच्याकडे असायला हवं. तुमच्याकडे जर ते स्किल असेल, तुम्हाला त्याची आवड असेल, तुम्ही त्यामध्ये शिकलात, तुम्ही स्वतःला अशा पद्धतीने रेडी केलं, अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला डेव्हलप केलं की तुम्ही त्या कंपनीची ती नीड सोडवू शकता किंवा त्या कंपनीचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, तर नक्कीच तुम्हाला ती कंपनी पैसे देईल. बट यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की सगळेजण जे करताय म्हणजे एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये एक असा रोल आहे, जो रोल खूप जण करताय. तो रोल तुम्हालाही ऑफर होतोय. त्यासाठी विशेष अशा कौशल्यांची गरज नाहीये. बट कंपनीला तुमची गरज मात्र आहे. कारण त्यांना एक व्यक्ती हवा आहे ते काम करण्यासाठी. तर तिथून तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. तुम्हाला इन्कम मिळेल, बट तो इन्कम तितकाच असेल, जो तुमच्या फक्त गरजा भागवू शकेल किंवा तुमचं जे बेसिक दैनंदिन गोष्टी आहेत त्या कंप्लीट करू शकेल. त्या टॅलेंटच्या जोरावरती किंवा त्या नोकरीच्या जोरावरती तुम्ही जे श्रीमंत होण्याचं स्वप्न बघत आहात किंवा पैसा कमवण्याचं स्वप्न बघत आहात ते पूर्ण होणार नाही. कारण त्यामध्ये तुमचं विशेष ज्ञान, विशेष कौशल्य हे वापरलं जात नाहीये. या उलट कंपनीला एखादा काहीतरी प्रॉब्लेम आला आणि तुमच्याकडे ते स्किल अशा पद्धतीनं डेव्हलप झालेलं होतं की तुम्ही त्या कंपनीचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. कंपनीच्या तुम्ही नजरेत आला की हा व्यक्ती हुशार आहे, याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स याच्याकडे आहे, हा एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःला अडॅप्ट करून घेऊ शकतो. कंपनीच्या जर तुम्ही नजरेत आला तर ऑटोमॅटिकली ते तुम्हाला तुमचं पॅकेज देखील वाढवून देणार आहेत. हे बऱ्याच जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये लागू होतं. म्हणजे तुम्हाला जर जॉब हवा असेल, तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब करायचा असेल, तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस उभारायचा असेल, तर अगोदर स्वतःला विचारा की माझं जे विशेष कौशल्य आहे, यामुळे मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का? जर त्याचा आन्सर येस असेल, तर ते स्किल डेव्हलप करा, त्या स्किलमध्ये मास्टरी मिळवा आणि तेच तुमचं करिअर ऑप्शन म्हणून निवडा. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर प्रॉब्लेम म्हणजे पब्लिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतं, लोकांमध्ये जाऊन त्या लोकांचे प्रॉब्लेम ऐकून घेऊन त्यावरती सोल्युशन द्यायला आवडतं, याबरोबर तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं व्यवस्थित सोल्युशन काढता येतं, यासोबत तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित करू शकतात, तुम्ही लोकांना हँडल करू शकतात, तर गव्हर्नमेंट जॉब हा तुमच्यासाठी बनलेला आहे. तुमच्याकडे जर पब्लिकमध्ये जाऊन बोलण्याची क्षमता नाहीये, लोकांचे प्रॉब्लेम समजून घेण्याची क्षमता नाहीये, त्यांना सोल्युशन देण्याची क्षमता नाहीये, तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करताय, तर ते तुमच्या पर्सनॅलिटीला सूट करणार नाही. तुम्हाला जॉब मिळेल, तुम्ही प्रिपरेशन कराल, बट ॲट द एंड जॉब लागल्यानंतरचा जो प्रश्न आहे की मी त्या जॉबमध्ये खुश राहील का किंवा त्या जॉबमधनं जे आउटपुट हवं आहे ते आउटपुट मला मिळतंय का, हा प्रश्न तुम्ही नंतर स्वतःला विचारायला लागाल. कारण तुमचे जे स्किल्स आहेत ते आणि तो जॉब हे मॅच होणार नाही. म्हणून तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, तुम्हाला इन्कम मिळवायचा असेल आणि तुम्ही जर कन्फ्यूज असाल की कोणती गोष्ट करायला हवी, तर एक साधं गोष्ट लक्षात ठेवा. लोकांना ज्या गोष्टीची गरज आहे पण ती कशी करायची हे त्यांना माहिती नाही आणि ती गोष्ट तुम्ही लोकांना सांगू शकता की ती कशा पद्धतीनं करायची आहे, हे स्किल तुमच्याकडे असेल तर त्या स्किलच्या बेसिसवरती स्वतःला डेव्हलप करायचं आहे आणि लोक तुम्हाला त्या स्किलचेच पैसे देणार आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून करिअर निवडताना किंवा कुठलंही ब्रांच निवडताना किंवा कुठलाही जॉब निवडताना ही गोष्ट तुमच्या माइंडमध्ये प्रथम असली पाहिजे की मला लोकांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची कॅपॅसिटी माझ्यामध्ये आहे का आणि त्यासाठी लोक मला पे करणार आहेत, ते स्किल माझ्यामध्ये आहे का? ते नसेल तर ते डेव्हलप करा. जे विशिष्ट ज्ञान ज्याला आपण म्हणतो किंवा कौशल्य ज्याला आपण म्हणतो, ते स्वतःमध्ये डेव्हलप करा. मग तुम्हाला जॉबही मिळेल आणि तुमचं करिअर देखील अशा पद्धतीनं असेल की जे तुमच्यासाठी करिअर नसून एक खेळ असेल किंवा एक चांगल्या पद्धतीनं तुमचं जिथं मन लागतंय अशा पद्धतीचा तो जॉब असेल. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा.